जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेलं आहे. प्रत्येकाने लाईक करा, जर आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसं मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. ओके, तर मित्रांनो आपण अलाइट मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. मित्रांनो चढू खूपच छान झालेलं आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून देखील जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली मित्रांनो प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्हाला 2 प्रीसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्क प्रीसेट आणि शिकेबिट प्रीसेट. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करा. बिटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काही अशा प्रकार दिसून जाईल. बघू शकता इथं तुम्हाला मी ग्रुप ॲड करून दिलेले आहेत. 5 ग्रुप ॲड केलेले आहेत आणि पुढे एक मित्रांनो मी इथं तुम्हाला ग्रुप ॲड करून दिलेले आहेत. लास्टला एक मी इथं तुम्हाला इमोजीची इथं PNG ॲड करून दिलेले आहे. ते सर्व काही हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक करून. तर मी एक करून इथनं अनहाईड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी इथं व्यवस्थितरित्या इथं मी तुम्हाला इथं ग्रुपमध्ये सर्व काही इथं ॲड करून दिलेलंच आहे. तुम्हाला इथं काय सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला सर्व इथं मी ॲडजस्ट सगळं सर्व काय सेट करून दिलेलं आहे. तर बघू शकता इथं मी टेक्स्ट लेअर देखील मी इथं ॲड करून दिलेले आहे आणि त्याला विथ इफेक्ट देखील मी इथं दिलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, सिम्पली स्टार्टिंगलाच आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर तर जस्ट मित्रांनो इथं फोटोला ॲड करा. फोटोला मित्रांनो मी सांगतोय त्या बीटपर्यंत फोटोला वाढवायचं आहे. करेक्ट मित्रांनो. तर बघू शकता 22.1 सेकंदापर्यंत इथं फोटोला वाढवायचं आहे. फोटोवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे आणि व्यवस्थितरित्या इथं स्क्रीनला आपल्याला इथं फोटो सेट करायचा आहे. तर मित्रांनो काय करायचं आहे, फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला बघू शकता आपण जे इथं जे सॉन्ग आहे त्या सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. म्हणजे सगळ्यात सर्व ग्रुपचे आपल्याला बॅकग्राऊंडला इथं फोटो ॲड करायचा आहे. तर मित्रांनो फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, 22.1 सेकंदापासून आपल्याला एक बीटला आपल्याला एक फोटो ॲड करण्यास सुरुवात करायची आहे. तर मी एक बीटला एक फोटो इथनं ॲड करतो पटापट. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर मित्रांनो लाईक करून घ्या. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी एक बीटला इथनं एक फोटो मित्रांनो मी इथनं ॲड करून घेतो. तर मी पटापट इथनं ॲड करून घेतो. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी पटापट इथनं ॲड करून घेतो. मित्रांनो जर आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्यामुळे अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर मी पटापट इथनं फोटो ॲड करून घेतो. मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता आपण सर्व काही इथं फोटो ॲड केलेले आहेत. तर काय करायचं मित्रांनो, सगळ्यात पहिले इथं मी एक तुम्हाला इथं बघू शकता इथं इमोजीची जी PNG ॲड करून दिलेली आहे ती लॉंग प्रेस करून सिम्पली आपल्याला फोटोच्या वरती घ्यायची आहे. करेक्ट मित्रांनो 22.1 सेकंद जो याचा आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून इथनं एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. ग्रेडियंटला क्लिक करून ब्लॅक खालीन व्हाईटवरती सिम्पली करायचं आहे. तर बघू शकता ब्लॅक खालीन व्हाईटवरती केल्यानंतर व्हाईटवरती क्लिक करून इथनं 2 नंबरला इथं क्लिक करायचं आहे कलरवरती. सिम्पली इथनं व्हाईटला
पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करायचं आहे. इथे एक मित्रांनो आपल्याला शॅडो क्रिएट झालेला दिसेल आणि सिम्पली शॅडोवरती लॉंग प्रेस करायचं आहे आणि जी आपली इमोजीची लेअर आहे त्या सिम्पली असं बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता मी इथं बॅकग्राऊंड घेतलेला आहे. तर आता काय करायचं मित्रांनो, इफेक्ट पेस्ट करण्यासाठी सिम्पली बॅक यायचं आहे. पहिला शेक इफेक्ट प्रीसेट मधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. शेक इफेक्ट प्रीसेट मधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला या. बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात आपण मोठा फोटो पहिला ऍड केलेला आहे ग्रुपच्या बॅकग्राऊंडला, त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायच्या शेक इफेक्ट प्रीसेट मधला बघू शकता शेक इफेक्ट प्रीसेट मधला 2 नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रीसेटला या. बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर मी सांगतो इथं पहिल्या बीट जवळ यायचं आहे. करेक्ट मित्रांनो आपल्याला इथं एकाच फोटोला इथं हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. 22 पॉईंट बघू शकता इथं 22.1 सेकंदापाशी यायचं आहे. इथं डबल बीटमध्ये तुम्हाला एकच इथं फोटो दिसेल, त्या एकाच फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी इथं फोटोला इथं इफेक्ट पेस्ट केलेला आहे. बॅक याच्या शेक इफेक्ट प्रीसेट मधला पहिला झाला, दुसरा झाला. तर आता मित्रांनो काय करायचं आहे, सगळ्यात पहिला इथनं लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी करा. लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला या. बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर मी सांगतोय त्या बघू शकता मी सांगतोय ते या फोटोला आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. 2च फोटोला आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. मी बीट सांगतो 2600 पशी जो इमेज आहे त्या फोटोला आपल्याला हे इफेक्ट पेस्ट करायचा आहे 26 सेकंदाजवळ. सिम्पली मित्रांनो जरासं पुढे यायचं आहे, सगळ्यात लास्टच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर सिम्पली मित्रांनो बॅक यायच्या शेक इफेक्ट प्रीसेट मधला बघू शकता शेक इफेक्ट प्रीसेट मधला मित्रांनो. तर काय करायचं आहे पहिला मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिला मित्रांनो 3 नंबरचे इफेक्ट इथनं पहिला कॉपी करा. 3 नंबरचे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला या. बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर आता जो आपण इफेक्ट जो कॉपी केलेला आहे तो इफेक्ट मी सांगतोय त्या बीटला आपल्याला पेस्ट करायचा आहे. तर काय करायचं आहे पहिला 22.21 सेकंद जो याचा आहे, जो इथं मोठा इमेज दिसेल त्या फोटोला आहे आपल्याला हे इफेक्ट पेस्ट करायचा आहे 22.21 सेकंदाजवळच्या. नंतर इथं लहान लहान जे 2 इमेज दिसतील ते इमेज सोडायचे आहेत आणि नंतर एक तुम्हाला इथं बघू शकता इथं मोठा इमेज दिसून जाईल. बघू शकता 27.15 सेकंदाजवळ त्या सिम्पली फोटोला आपल्याला हे इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक याच्या शेक इफेक्ट प्रीसेट मधला आता मित्रांनो आपल्याला चौथा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रीसेटला या. बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर मी सांगतोय त्या बीट जवळ यायचं आहे. बघू शकता आता व्हिडिओमध्ये मित्रांनो लहान लहान इथं 2 इमेज आणि इथं 2 इमेज राहिलेले आहेत, म्हणजे टोटल 4 इमेज राहिलेले आहेत. त्या 4 इमेजला आपल्याला हे इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो लहान लहान जे 4 इमेज आहेत आपल्याला आपले त्या 4 इमेजला आपल्याला हे इफेक्ट पेस्ट करायचे आहे. तर मी पटापट इथनं पेस्ट करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सिम्पली मित्रांनो स्टार्टिंगला आपल्या सेकंडवरती क्लिक करून इथनं एक रेक्टँगल ऍड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगल वरती क्लिक करून स्ट्रेंथ व्हील कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोक मधून स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करायचा आहे. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्म जाऊन एका नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून इथे एक मित्रांनो आपल्याला बॉर्डर ऍड होऊन जाईल. तर बघू शकता मी ग्रुप ऑलरेडी मित्रांनो इथं तुम्हाला सर्व काही इथं मी बघू शकता इथं मी ग्रुप क्रिएट आणि इथं सर्व काही इथं तुम्हाला ऑलरेडी इथं सेट करून दिलेलं आहे आणि ग्रुपला मी इथं इफेक्ट देखील इथं मी ऍड करून दिलेले आहेत. इथं बघू शकता इथं जी टेक्स्ट लेअर आहे त्याला मी इफेक्ट देखील इथं आणि फॉन्ट देखील इथं ऍड करून दिलेला आहे. आणि मित्रांनो व्यवस्थितरित्या मी इफेक्ट कसे पेस्ट करायचे मी सांगितलेले आहेत, कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट. तर व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. तर आता काय करायचं आहे कोपऱ्या शेअर बटन वरती क्लिक करून व्हिडिओचं रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720 मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसा मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवतो. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.